मंडळी पाहू शकता आपण कुठे आहोत आता. उक्षी रानपाड धबधबा समोर आणि इथं कोकण रेल्वे. हा हा हा, काय नजारा आहे. समोर बघताय कोचरी गावचं ग्रामदैवत श्री मानाई वाघजाई रवळनाथ. गावाकडची ग्रामदैवत मंदिर खूप सुंदर असतात आणि तिथलं वातावरण पण जबरदस्त असतं. एक नंबर गाव आहे रे. हे गाव आलं का? रानपाट आलं की कोचरीचं आहे अजून. रानपाटमध्ये आल्यानंतर हे बघा रानपाट धबधब्याकडे इकडे आपल्याला तो पण शॉर्टकट होता तुझ्याकडून यायला. हो हो, आपण नाश्ता करायचा होतो ना, आपण इकडून आलो. हां सरळ आहे की तो. हां हां, एक फक्त लेफ्ट घ्यायचा आणि सरळ यायचं आहे. इथून अजून खाली आहे होतं ना. हा उंचावरून खाली रत्नागिरी बस येते. होय काय? इथे बस येते. हे कुठलं आलं? स्टॉप झालं इथे आपला. रानपाटच आहे. स्टॉप झालं इथे बस येते. इकडे रानपाट गावचं कार्यालय ग्रामपंचायत वगैरे इथे बस येते. इकडे बस येते इथपर्यंत. हा पुढे रानपाट गाव ना. ओके ओके, मंदिर आहे वाटतं इथे. मंदिर आहे या बाजूला पण मंदिर आहे. मला असं असलं की जाम भारी वाटतं. फायनली पावसाने सुरुवात केली. मगाचपासून निघाल्यापासून पाऊस शांत होता, आता सुरू झाला आहे. या माणसाला कधी हेल्मेटवरून ओळखा तुम्ही. गोप्रो माझा संपला माहिती आहे तुला. मग कशी वाडी फिरलो ना, झालाय तो 15%वर आलाय. चार्जिंगला लावलाय त्याला. पण ह्याला टेन्शन नाही डीजे याला. अरे पहिल्यांदाच मी गेलो कन्व्हेन्शन मार्केटचं शूट, पहिली व्हिडिओ. तर व्हिडिओ सापायला आली म्हणजे आलो रे मी डेपोमध्ये निघायला आलो घरी. उतरू का? आणि काय टाकायला का म्हणतात काय का? येईल काय मागचं येईल काय? सिंगल आहे तो. अरे मगापासून घालायचा गाडी पण आणत नाही. मला माहीत नाही गावात चाललं रोड की कुठं. नाही हा धबधब्यावर गाव वरती सांगितलं ना तुला. तेच आहे ना गाव. हां ते वरती माणसं बसली होती ते गाव ना. पुढं गाव गाडी आहे. गाडी म्हणजे गावच ना तो. हां रानपाट गाव ते. धबधब्याकडे जायचा रोड ऑफ रोड आहे बाई. पूल एकदम छोटासा रोड आहे. रोड मोठा आहे पण झाडी वगैरे आले आहे बऱ्यापैकी. रिस्क घेऊन येऊ नका पण तुम्ही. हां मध्ये मध्ये चिखल एवढा आहे, गाडी बसू पण शकते. आम्ही रोजच्या म्हणून काय वाटत नाही, पण तुम्ही येऊ नका रिस्क घेऊन. हो मेन वरती गाडी लावा आणि चालत या. भरपूर लांब आहे का इथून. होय होय नको या बेंच मारा. तर 1 किलोमीटरवर असंच चालायचं आहे. पहिला आम्ही इकडून चालत जायचो.
बोंडे धबधब्यावरून आलो काय आहे ना बोंड्यातले आहे पब्लिक आज इथं लाईट गाडी आला काय हेल्मेट घेऊन जाऊया खाली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वर्गनगरी कोकणात पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता कोकणातून म्हणता आम्ही आता बघा जंगलातून चाललेलो आहे. कुठं तर आम्ही आलो आहे रानपाट, उक्षी रानपाट धबधब्यावरती चाललो आहे. रानपाट गावातून खाली आलो आहे आम्ही. आणि जो कोकण रेल्वेतून धबधबा दिसतो मंडळी, त्या धबधब्यावरती आम्ही जाणार आहेत. अर्धवट इथं बाईक लावलेली आहे, बाईक काही खाली जात नाही, ऑफरोडिंग करायचं आपल्याला, त्याच्यामुळे इकडून जायचं आहे. अविनाशचा पहिल्यांदाच येतोय ना इथं? पहिल्यांदाच येतोय, म्हणजे भारी फिलिंग आहे. रेल्वेतून बघायचं, रेल्वेतून बऱ्याच वेळा बघितलंय ऍक्च्युली. तो ना मॅच करायला लागतो हा रेल्वेतून, पण रेल्वेतून समजत नाही कुठल्या साईडला 5 ते 10 सेकंडच आपल्याकडे असतात, त्याच्यानंतर तो बघू शकत नाही. फास्ट असली तर मग जातोय, मिक्स होऊन जातो तो. हेल्मेट घालून आलोय, हेल्मेट काढू काय? हे बघा जंगलातून जायचं आहे. वरतून आलो आम्ही जाकादेवी मार्गे, पोचरी, त्याच्यानंतर रानपाट. नरब्यातून पण रोड आहे, नरबे रानपाट करत इथं खाली. पण चला बघूया आजचा व्हिडिओ कसा होणार आहे. तर मजेशीर व्हिडिओ होणार आहे म्हणजे बघा व्हिडिओ आपला काय मजेशीरच असतं सगळं. काय आहे तर टाकायचं आणि मोकळा राहायचं. काय दाखवतो मला खाली गेलं ते काव व्ह्यू आहे. दरवर्षी येतो आम्ही, यावर्षी अविनाशसोबत आलो आहे मी. मस्त वाटते, त्यांचे व्हिडिओ बघून आपण शिकलो, त्यांच्यासोबत फिरायचं. तेच आपल्या घरी येतात. मागच्या वेळी पण बोललो होतो जेव्हा ते झालं होतं तेव्हा, पण भारी वाटतं. फिलिंग सो हॅपी, काय सांगू तुम्हाला. आता समजेल तुम्ही सुद्धा असं कोणाचे तरी व्हिडिओ बघून सुरुवात केली असेल आणि ते तुम्हाला भेटतात, अचानक तुमच्या घरी येतात, ते भारी वाटतं ना. आणि असं व्हिडिओ बघणं आणि रिअलमध्ये त्यांच्यासोबत दिवस घालवणं वेगळीच फिलिंग असते म्हणजे. चला इकडून आता बरंच चालायचं आहे खाली ऑफरोडिंग करत. दादाच्या चॅनलवर पण व्हिडिओ येईल, आपण काय आहे तर नुसतं टाकत येतो. दादाची पूर्ण माहितीशीर एकदम व्हिडिओ येईल दादाची. कधी येईल काय माहीत नाही, कारण आधीच एडिटिंगच्या पडलेल्या असतील व्हिडिओ. माझं पण आहेत 2-3. आज वार आहे बरोबर गुरुवार, मला वाटतं 2 तारीख आहे आज. 2 तारखेची व्हिडिओ आहे. मला सांगून ठेवतो, कारण प्रत्येकजण काय जणांना समजत नाही पटकन. कधी जातो आम्ही, कधी येतो फिरून. चला आवाज येतोय मस्तपैकी तिकडं धबधब्याचा. चला जाऊया खाली. चला ऑफरोडिंग करत जायचं आता. पण आला तर चौकास आहे माझी, ते काय आम्ही शॉर्टकट मारले. खाली जायचं आपल्याला आता. इथून आलाच तर चौकास शकत, पाय सरला तर डायरेक्ट खाली करणारं काय घातलंय ना, चला घेतलं. हेल्मेटवरती लावायला पाहिजे आता. पहिला गाडी आलं काय, पहिला आदरा पहिला गाडी बाद झालेला आहे. आवाज बघा येतो खाली. फायनली मंडळी आम्ही पोचलोय उक्षी रानपाट धबधब्यावरती. समोर आहे दर्शन, त्याच्यापुढे अविनाश आणि मागे सुमित तारवे भाऊ 100वाला रेनकोट घालून, सॉरी 150वाला, 50 रुपये वाढलेत. आणि आज आम्ही ड्रोन पण उडवणार आहे इथं. थोडासा दाखवतो मला मस्तपैकी कोकण रेल्वेच्या बाजूने वाहणारा उक्षी रानपाट धबधबा थोड्याच वेळात आपल्यासमोर आम्ही आणत आहोत. तरी सर्व प्रेक्षकांनी इकडे लक्ष द्या. नाही इथं आल्यावरची फिलिंग आहे ना, शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही कधी आलात, मी स्वतःनं बघितलात ना, तर समजेल खरा स्वर्ग काय असतो तो.
हा 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 हा. आता माझ्या समोर बघा काय व्ह्यू आहे. एकच नंबर भाई. कसलं पाणी पडते, आवाज तुम्हाला येतच असेल. हा 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 हा. अप्रतिम. आणि आपल्या समोर आहे उक्षीर रानपाट धबधबा. बाजूनेच ट्रेनची पटरी आहे मंडई. आणि समोर उक्षी रानपाट धबधबा बघा. इथून ट्रेन येणार, त्या साईडला जाणार. एकच नंबर. बघा समोर इकडे वाटतं. हां इकडे वाटतं. आता हे तिथं आल्यावरती ह्याच कन्फ्युजन होतं. इकडं इकडे इकडे वाटते. हे उक्षी रेल्वे स्टेशन इकडे ना. हां इकडे रत्नागिरी आणि इकडं उक्षी. इथं आल्यावर समजत नाही पटकन ट्रेन कुठून काय येते ती. समोर बघा. देखो ना देखो ना देखो ना गाइस. देखो ना देखो ना गाइस. पाणी बघा इथपर्यंत वाफा मारतायत. हा हा. आपला भाऊ भेटला इथं. भाऊ कुठून आला? लांजेतून आलाय बघ मित्र. लांजातून आहे. हो. इथं जवळच आहे. हो दोघे झाला दोघेच, आम्ही दोघेच आलो आहे. आहे ना. कधी आला आताच आलोय, 15 मिनिटं झाले. आहे ना. हो. भेटला होता? माझा पण अरे YouTube चॅनल आहे. दादा तुम्ही पण आहात का? मी पण नवीन नवीन आहे. सबस्क्राईब करा. हां सबस्क्राईब करा भावांना. भावा चॅनलचं नाव सांग. इंस्टाला पेज आहे अभिषेक केसरे. ब्लॉग Okay. टाकतो आपण पण. होय होय आता इंस्टावरती असतो फक्त की हो. युट्यूबला. नाही युट्यूब मधून चालू नाही केलं, इंस्टाला स्टार्टअप केलाय. होय ना. बघू ब्लॉग टाकतो माझं आपण. युट्यूब चॅनल आहे. नाव ना. कोकणकर अविनाश. थँक्यू दादा. माझं पण कोकणकर आरजी. कोकणकर कोकणकर आरजी. भेटूया. हां 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 चल. निघालात? हां चला हां चला. परत भेटू. हां हां चला चला. फॉलो द्या एकमेकांना. मंडळी पाहू शकता आपण कुठे आहोत आता. उक्षी रानपाट धबधबा समोर आणि इथं कोकण रेल्वे. हा हा काय नजारा आहे. एक नंबर मंडळी. दिवा गाडी आहे, दिवा गाडी. सकाळी आली दिवा गाडी. येवरून सुटते ती. हा 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 हा. इकडे आहे उक्षी रेल्वे स्टेशन आणि इकडे रत्नागिरीत जायला. एक नंबर. काय भारी सीन भेटला आपल्याला. आणि समोर बघा मंडळी. स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. बऱ्याच वेळा तुम्ही रीलमध्ये मंडळी बघितलं असेल. आता प्रत्यक्षात बघा. 2026 उक्षी रानपाट धबधबा पाहू शकता. कसल्या वाफा येतात बघा वरती. दादा कसं आहे? कसं आहे कसं आहे? एक नंबर बाबा. बघा वाफा कशा येतात वरती. हा हा हा. मंडळी बघताय ना उक्षी रानपाट वॉटरफॉल रत्नागिरी. एक नंबर वातावरण झालं आहे मंडळी. बघा कशा वाफा येत आहेत वरती. भिजायला झालं पूर्ण. कशा वाफा मारत आहेत. इकडे वापा जातात बघा कशावरती. भिजलं. आपल्याकडे एक्स्ट्रीम फायबर आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. भिजायला होते पूर्ण भिजायला होते. भाई पूर्ण भिजायला होते बघ. हा हा हा.
भाई बिल बघा कॅमेरा बंद केलाय दादाने कॅमेरा बंद केलाय फक्त यायचं उभं राहायचं भारी वाटतं होतं इथं भारी आहे ना चांगलं करायचं पैसे म्हणायचं म्हटलं अरे वा एक नंबर दादाने कॅमेरा पण करून टाकला इथे येऊन मंडळी अर्धा तास झाला आम्ही इथं मस्तपैकी उन्हाळतोय भिजतोय आतमध्ये जायला लागतच नाही सगळे वापा बघा तिकडे तर बाहेर होता तिकडे उभा राहिलात ना तरी भिजायला होत आहे पण कधी आलात तरी जेवण नका खाली उतरू नका कारण वरून दगड बिगड पडता का सांगू शकत नाही तिकडे वरती राहा मस्तपैकी एन्जॉय करा कसं वाटतंय कसं आहे जाऊच वाटत नाही दादाला ट्रेन बघून येतो सारखी सारखी बरेच वेळ ट्रेन मधून मजा यायची ना आज त्यांना दाखवतो मी धबधबा बघायला आलो बघा मस्त फिलिंग आहे मंडळी आम्ही चाय सुद्धा आणले आता चाय पिणार आम्ही काय पिणार फरसाण खाणार मग घरी जाणार मंडळी न बघताय ना हे बघा स्वर्ग स्वर्ग एक स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजी सोबत घर बसल्या कोकण दर्शन मंडळी बघा व्ह्यू बघा ट्रेन येतं तेव्हा इथं सांगतात पावसानं नाही भिजलेलं आहे पण धबधब्याच्या वाफा खाऊन भिजलेला आहे पण भारी वाटते आणि इथे येऊन बसलो आहे ट्रेन अजून काही येत नाही आहे ड्रोन पण उडवायचं बघायचं आम्ही पण आता इथं फरसाण पार्टी मस्तपैकी छोटीशी मस्त एकदम 4 पर्सन आणलेले आमची घरीन पण आहे इथं कांदा चलते हां आमचे तारवे वहिनी कसं ते सोय आहे चांगला पोरगा आहे मस्त आहे की फरसाण कांदा खायला या अजून चहा पण आहे कोरी चहा मस्तपैकी कसं मस्त आहे तुला परत जायचं आहे मला चहा पिऊन झाल्यावर मी परत जाणार आहे इकडं समोर मंडई श्रीरामपाद धबधबा आणि कोरीचा बघा या निसर्गाच्या सानिध्यात गरमागरम कोरीचा पिण्याचा आनंद हा हा काहीसा वेगळाच आहे थर्मासमधून मंडई चहा आणली होती आणि आता आम्ही चहा घेतो मस्तपैकी या मस्तपैकी चहा घेऊया थोडं परत जाऊया नंतर घरी जाऊया वातावरण काय मंडई झालं आहे आणि मंडई हाच धबधबा आहे ना ट्रेनमधून एवढूसाच दिसतो पण कधी समोर गेलात ना तर बघा कशा वाफा मारत आहेत त्या पाण्याच्या वरती आणि त्या वाफानेच भिजायला झालं सगळं पूर्ण भिजलो आम्ही आता थोड्या वेळात निघणार आम्ही घरी जायला बघा कसं आहे इकडून ट्रेन इकडे धबधबा काय वातावरण झालं आहे मंडई बघा ॲक्शन हाय प्रोमध्ये एक नंबर दिसते आणि कधी आलात ना मंडई इकडं तर काळजीपूर्वक या आणि जास्त पाण्यात वगैरे जाऊ नका इकडून पण ट्रेन वगैरे तर ते बघा आणि काळजी घ्या जास्त रिस्क घेऊ नका फोटोशूटसाठी सुद्धा व्हिडिओसाठी सुद्धा तिथे काका आहेत ते ट्रेन येतात तेव्हा सांगतात कधी ट्रेन येते ते तर व्हिडिओ कसा वाटला मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि आता थोड्या वेळ आम्ही इथून निघू थोडंसं जरा भिजूया तिथं त्याच्यानंतर जाऊ परत घरी कसं वाटतंय एक नंबर जाम मजा आली जाम मजा रेल्वेमधून बघणं आणि प्रत्यक्षात बघणं बराच फरक आहे बराच आहे ना? रेल्वेच वाटतं एवढासा दिसतो रे रेल्वेतून जवळ गेल्यावर
मी तर 10-15 मिनिट असा बघत बसलेलो हे काय आहे. दादा शूट थांबवला पूर्ण तिथं गेल्यावर त्याने बघ शांती फक्त एक जाम नंबर मस्त भारी. वाटलं. पावसातून आलात ना तर हा पॉईंट नक्की विजिट करा, पण आपल्या जबाबदारी या आणि काळजी घ्या. मेन पुढे पुढे करू नका. हां, जास्त रिक्स नका घेऊ. बघा आवाज तुम्हा कसा येतो एकदम भारी. आणि आता आम्ही इथून निघणार आहे. सगळ्यांना टाटा बाय बाय करायची वेळ आलेली आहे. सगळे ट्रेनचा पण भेटले आपल्याला. मागे बघा, बॅकग्राऊंडला बघा. हा हा हा. चलो जाऊया ना. निघूया आता. हां, मंडळी घरी जायला निघालो आहे आणि आता पावसाचं आगमन झालं आहे. हाव लागले वरती आता. वाढ बघा कशी आहे ते, एकदम दगड आहेत. वातावरण बघा कसं वाटतंय, एक नंबर. धुकं, त्याच्यामध्ये पाऊस, जंगल. हा हा हा. आणि त्यात आम्ही 4 टाकली. एक नंबर वातावरण आहे. असं फिरायला काय नाही, त्याला भिजल्यावर थंडी लागते. घरी जाऊन अशी व्याखा कपडा भिजलं तर सुकत नाही आता. पण आता फिरणं हे होतच राहील. म्हणजे व्हिडिओ बघताय ना, कशा व्हिडिओ बघतात कमेंट करून नक्की सांगा. आपल्या भावाला फॉलो सबस्क्राईब नक्की करा. चला जाऊया आपण. परतीचा प्रवास करायचा आहे. तर मंडळीनो, कोकणी दर्शन, नमस्कार. गावच्या गोष्टी, सुमेध दादा तारवे इकडे, कोकणकर अविनाश दादा. चौकात जातो मी घरी. चला मंडळी, व्हिडिओ थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मस्त धमाल मस्ती झाली. मित्रमंडळी सोबत असेल धमाल मस्ती होतेच मंडळी. परत आपण एकदा भेटू सर्वजण एकत्र. तोपर्यंत हा व्हिडिओ होय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या भावाला फॉलो सबस्क्राईब करा. आणि कोकण करा, आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा. फॉलो सबस्क्राईब करा, पण सांगा तुम्ही आम्हाला फॉलो सबस्क्राईब फॉलो करा इंस्टावरती. खूप इंस्टावरती छान छान व्हायरल झालेला माणूस आहे कोकणकर आरजे. आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. दादा. थँक्यू यार, लव यू. अरे बस काय, तूच समजू शकतोस मला. येस. चला टाटा बाय बाय मंडळी. अशाच गमती जमती होत राहतील. सगळ्याला कोकण करा आजी के साथ थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या ऑडिओमध्ये.